नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव वीरमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा क्रमांक 2 इयत्ता 10वी विषय मराठीची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही कृतीपत्रिका देखील बोलतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा जी की सराव परीक्षा आणि हिची प्रश्नपत्रिका 2021-22 ची असून ही तुम्हाला नक्कीच यावर्षी चालू वर्षी उपयुक्त ठरणार। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे आणि तुम्हाला फक्त सरावासाठी देण्यात येत आहे आणि तुम्ही हिचा उपयोग तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा फायदा नक्कीच बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेसाठी देखील होणार, तसेच तुमची घटक चाचणी क्रमांक 2 असते तिच्यासाठी देखील होणार आणि तुमची पूर्वपरीक्षेसाठी देखील तुम्हाला हिचा फायदा होणार, सराव होणार। कारण बघा, तुमची घटक चाचणी क्रमांक 2 ची जी प्रश्नपत्रिका असते ती 40 गुणांची असते आणि ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे तुमचा अधिकाधिक सराव होणार या प्रश्नपत्रिकेच्या मार्फत। तसंच तुम्हाला या प्रश्नपत्रिकेसाठी वेळ 3 तास देण्यात आलेला आहे आणि तुम्ही सर्व जी ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहात, ठीक आहे। तर तुम्हाला बोर्डाची परीक्षा देखील 80 गुणांची, बोर्डाची प्रश्नपत्रिका 80 गुणांची आणि ही देखील 80 गुणांची, म्हणजे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा पुरेपूर फायदा होणार आहे। जसं की घटक चाचणी क्रमांक 2, सराव परीक्षा, तसेच पूर्व परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी हिचा सराव करू शकता, म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओमध्ये सर्वप्रथम या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विभाग 1 गद्य दिलेलं आहे। तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकेचं PDF लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचं PDF देखील मिळेल। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका, जसे की बोर्डाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका, घटक चाचणी क्रमांक 1 च्या सर्व प्रश्नपत्रिका, प्रथम सत्र परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि घटक चाचणी क्रमांक 2 ते पूर्व परीक्षेच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका प्लेलिस्टमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चॅनलला व्हिजिट करून तुम्हाला ज्या काही प्रश्नपत्रिका किंवा जे काही एज्युकेशनल मटेरियल लागणार आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व काही अपलोड करण्यात आलेलं आहे। तर बघा, आपण होतो प्रश्न क्रमांक 1 मध्ये खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता बघा, एक चौकटी पूर्ण करा। यामध्ये तुम्हाला दिला आहे फोटो नंतर व्हिडिओ क्लिप घेणारा, त्यानंतर आहे 2 लक भाग्य किस्मत डेस्टिनी अशा भाकड शब्दांना न मानणारी। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अरुणिमा सिम्हा हिचा जो 10वा धडा आहे ना, तोच दिलेला आहे। त्याच्यातील थोडासा परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत। तुम्हाला जर हा परिच्छेद वाचायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वाचू शकता, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून डायरेक्टली ही क्वेश्चन पेपरच घेऊ शकता। त्यानंतर आहे सत्य व असत्य विधान लिहा। सत्य आहे का असत्य हे तुम्हाला लिहायचं आहे। मध्ये आहे 21 मे 2013 ला लढाईच्या अगदी सुरुवातीचा टप्पा आला। तर मध्ये आहे तुम्हाला अरुणिमा सिम्हा यांचा ऑक्सिजनचा साठा जमतेम 40-50 पावलांवरच संपला। तर ही चूक आहे की अचूक हे तुम्हाला लिहायचं आहे। सत्य आहे की असत्य, अशा प्रकारे। त्यानंतर समत, अरुणिमा सिम्हा यांच्या अंगी असलेले तुम्हाला आवडलेले गुण तुमच्या शब्दांत लिहा, म्हणजे अरुणिमा सिम्हा यांच्यातील कोणते गुण तुम्हाला आवडले ते तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे। समतलेखन, ज्यासाठी 3 गुण आहेत, तर थोडं मोठं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। एक कोणते लिहा। यामध्ये आहे पावसाची वाट पाहणारे, त्यानंतर विठू दर्शनाची वाट पाहणारे। आता बघा, हा उतारा आहे तुम्हाला शहरी गावी राहणारे। तर तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट वाचायचं असेल तर, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही हे वाचू शकता आणि क्वेश्चन पेपरच सॉल्व्ह करू शकता। 2 मध्ये आहे तुम्हाला एक असत्य विधान ओळखा। वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी। तर विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहणे या प्रक्रियेतून माणसाने कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर असंयम बाळगणे, अंधश्रद्धा, डोळस व पक्की। मध्ये धीर धरणे, विश्वास घट्ट करणे। तर वाट पाहणे या प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी, तर ते आहे संयम बाळगणे। त्यानंतर सत्यविधान ओळखा। वाट पाहण्याचे फायदे। वाट पाहण्याचे फायदे कोणते आहेत? 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर समत, तुम्ही वाट पाहत असलेल्या एखादी घटनेचे वर्णन करा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भरपूर गोष्टींची वाट पाहता, जसं की परीक्षेची वाट पाहता, तुमच्या बड्डेची वाट पाहता, तर तुम्ही असं वाट पाहत असलेल्या एखाद्या घटनेचे तुम्हाला वर्णन करायचं आहे। त्यानंतर खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। एका शब्दात उत्तर लिहा। निरंजनीने धावतच यांना गाठले। त्यानंतर खराब झालेल्या रुळांची पहिली खबर देणारा। तर बघा, इथे एक परिच्छेद दिला, म्हणजे टोटल 3 परिच्छेद आहेत। स्क्रीनशॉट मारायचे नसेल तुम्हाला यावरती, या परिच्छेदावरती सत्य असेल ते विधान शोधावं ते करायचं आहे। त्यानंतर प्रश्न तयार करा। 950 हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। परिच्छेदात 950 आलेला आहे, तर 950 हे उत्तर येईल असा प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे। त्यानंतर विभाग 2 मध्ये पद्य दिलेला आहे, ज्यामध्ये प्रश्न येत आहे। खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। एक आकृतीबंध पूर्ण करा। पाखरू आसरा घेते त्या गोष्टी। तर आकाशी झेप घेरी ही कविता तुम्हाला इथे देण्यात आली आहे, त्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले गेलेले आहे। त्यानंतर आकृतीबंध पूर्ण करा। पाखराला ओलांडायच्या गोष्टी। तर पाखराला ज्या काही गोष्टी ओलांडायच्या आहे त्या गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहे। त्यानंतर खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा। घर प्रसन्नतेने नटले, हा एक
जीवनी आला साजिरा. तर तुम्हाला या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. काव्यसौंदर्य तुम्हाला आता काव्यसौंदर्य लिहायचं आहे. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कवितेसंबंधी कृती सोडवा. खुद आणखी थोडेसे तू झालास मुक समाजाचा नायक. या 2 कविता तुम्हाला दिल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला त्यांच्या कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव किंवा कवितेचा विषय आणि कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यानंतर खाली दिलेलं आहे तुम्हाला खालील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. रसग्रहण करायची आहे तुम्हाला. सुसंगती सदा घडव. सुजन वाक्य कान पडव. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. टिपा लिहा. गिरजाकीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. तर गिरजाकीर यांच्या नाटिकांचे विशेष काय आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर पुढील आकृती पूर्ण करा. लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचे शिक्षण त्यांचा स्वभाव. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे आहे तुम्हाला विभाग 4 भाषा अभ्यास, ज्यामध्ये प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती, ज्यामध्ये समास दिलेला आहे तुम्हाला. समास विग्रह करायचा आणि समासाचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर शब्दसिद्धी आहे तुम्हाला. खालील शब्दांना आळू प्रत्यय लावून शब्द तयार करा. विसराळू, झोपाळू अशा पद्धतीने. त्यानंतर आहे बिन. उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द बिन. त्यानंतर बिनकामाचा अशा प्रकारे उपसर्ग लावू शकता. वाक्यप्रचार खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तमान बाळगणे, मग्न होणे, कुणगाट बांधणे, रुंजी घालणे. वाक्यात उपयोग करायचा आहे अर्थ सांगून. त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. ज्यास कोणी शत्रू नाही असा. त्यानंतर केलेले उपकार जाणणारा. तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे. त्यानंतर खालील शब्दांचे 2 समानार्थी शब्द लिहा. सदन याचे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहे. त्यानंतर खालील शब्द समापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. वर्तमानपत्र याच्यातून अर्थपूर्ण 2 शब्द तयार करायचे आहे. त्यानंतर लेखन नियमांनुसार लेखन अचूक शब्द ओळखायचा आहे. तुम्हाला 4 शब्द दिले आहे. दुर्मिळ, दुष्काळ, मैत्रीण अशा प्रकारे. तर खाली जाऊया. खाली दिला आहे तुम्हाला. खालील वाक्यांतील लेखन नियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून वाक्य दुरुस्त करून लिहा. मराठी ढगांचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. परीक्षा नियमांनुसार चुकीचे शब्द याच्यात मराठी ढगांचे शब्दप्रयोग पाहिजे, तर ढगांचे झालेलं आहे. त्यानंतर परीक्षा तोंडावर आलेली असायची, तर असायची हे देखील चुकलेलं आहे. तर तुम्हाला लेखन नियमांनुसार हे लेखन करायचं आहे. त्यानंतर विरामचिन्हे. खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून कोणत्याही 2 वाक्यांची नावे अचूक लिहा. मग आम्ही काय खोटं सांगतोय काय. चिन्ह आणि नाव. पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. लेक्चर आणि त्यानंतर थेरपी. तर लेक्चरचा आणि थेरपीचा तुम्हाला अर्थ मराठी भाषेतून लिहायचा आहे. त्यानंतर विभाग 5, ज्यामध्ये तुम्हाला उपयोजित लेखन. तुमच्या परीक्षेचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा असतो की इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देखील मिळू शकतात. आता बघा प्रश्न 5. खालील कृती सोडा. पत्रलेखन. पुढील निवेदन वाचा. त्याखालील कृती सोडवा. आता तुम्हाला एक निवेदन दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता आणि त्याखाली तुम्हाला सारांश, त्यावरतीच तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 2 विषय दिला आहे पत्रलेखन करण्यासाठी, किंवा म्हटलेलं आहे सारांश लेखन करू शकता. गद्य प्रश्न 1 ई मधील अपठित उत्तराच्या 1.3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. खालील विषयावर जाहिरात लेखन करा. बालरोग तपासणी शिबिर याची जाहिरात तयार करा. 2 मध्ये आहे तुम्हाला कथा लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. तुमच्या विद्यालयात साजरा केलेल्या स्वयंशासन दिनाची बातमी तयार करा. कथा लेखन. वैद्यकीय शिक्षण घेतलेले एक डॉक्टर एका गावात गेला. त्याला तेथे दवाखाना सुरू करायचा होता. त्याने गावची पाहणी केली. गावात एकही डॉक्टर नव्हता. त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटले आपला व्यवसाय जोरात चालेल. एकदा डॉक्टर एका गावकऱ्याशी गप्पा मारू लागला. डॉक्टरने त्या गावकऱ्याला विचारले, तुमच्या गावात एकसुद्धा डॉक्टर नाही कसा. त्यावर गावकरी शांतपणे बोलू लागला. तर गावकरी काय बोलला असेल ती कथा लेखन तुम्हाला पुढे करायचे आहे तुमच्या बुद्धिबळानुसार. त्यानंतर लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन करा, आत्मकथन करा किंवा वैचारिक लेखन तुम्ही करू शकता. तर बघा, प्रसंग लेखनासाठी तुम्हाला वन महोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या शाळेने वृक्षदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला. त्या वृक्षदिंडीत तुम्ही सामील झाला, त्या प्रसंगाचे लेखन करा. किंवा आत्मकथन. नदीचे आत्मवृत्त करायचं आहे. नदीचे पवित्र्य, नदीचा उगम, नदी स्वच्छ होण्याचे कारण, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, मानवी जीवनात नदीचे महत्त्व. त्यानंतर वैचारिक लेखन. वृक्ष संवर्धन काळाची गरज, मानवी जीवनात वृक्षाचे महत्त्व, मानवाची स्वार्थी वृत्ती, वृक्षतोडीचे परिणाम, पर्यावरण समतोल, वृक्ष संवर्धन काळाची गरज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे 40 गुणांची 40 मार्काची प्रश्नपत्रिका इथे बघितली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये.
तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला जर हिचं PDF लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आली आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण याचे PDF मिळणार. परंतु तुम्हाला फक्त हे PDF तुमच्या सरावासाठी येण्यात आहे की बाकीचे काही विद्यार्थी किंवा जे काही यूट्यूब चॅनल्स आहेत ते या PDFचं कॉपी पेस्ट करतात तर त्यांना इनडायरेक्टली कॉपीराईट स्ट्राईक देण्यात येईल. त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं. परंतु ज्यांना काही सराव करायचा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामला जॉईन करून तुम्ही सराव करू शकता. तसेच तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट बात सांगतो, आमच्या यूट्यूब चॅनलवरती पण संपूर्ण प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे. घटक चाचणी 2 सराव परीक्षा, घटक चाचणी 1 प्रथम सत्र परीक्षा, घटक चाचणी क्रमांक 2 आणि तुमची बोर्डाच्या देखील सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तसेच बोर्डासाठी सराव प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतच राहतात. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.